महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे श्रोत्याने वक्त्याशी, हे ब्रह्मांड सर्व कोणी निर्माण केलं, असा प्रश्न केलेला आहे. आता लोकांमध्ये जे काही ज्ञान आहे ते बरेचसे सांगोवांगी आहे. पूर्वपरंपरा कोणी ते सांगत आलंय ते गृहीत धरून चाललेले आहे. पण सिद्धांत रूपाने प्रत्ययाचं ज्ञान असं फार कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाच्या उत्तराविषयी प्रत्येकामध्ये संभ्रम आहे. आणि सगळ्यात मोठा संभ्रम प्रत्येकाचा काय आहे? संभ्रम एवढ्यासाठी एकमत नाही. म्हणून एकमत अशा विषयी नाही की सर्वात श्रेष्ठ देव कोण. प्रत्येकजण काय म्हणतो, माझा देव श्रेष्ठ आहे. तो म्हणतो तुझा देव श्रेष्ठ, तुझाचं नाही माझा श्रेष्ठ आहे. म्हणजे प्रत्येकाच्या देवाविषयी कल्पना वेगळ्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये लहान मोठेपणा हा प्रत्येकाची धारणा वेगवेगळी आहे. आणि त्याला अनुसरून प्रत्येकजण ज्या देवतेला भजतो आहे त्याने केलं असं म्हणतो. त्याच्याकडे त्याचा सबळ पुरावा नाही, प्रत्ययरूपी ज्ञान नाही, किंवा सिद्धांताने तो प्रत्यक्ष पटवून देऊ शकत नाही. तरी ऐकत आला आहे, कल्पना केलेली आहे, म्हणून काय म्हणतो, ह्याने अमक्याने केलं. म्हणजे या विश्वाचा मुख्य कर्ता कोण याविषयी बराचसा लोकांमध्ये संभ्रम आहे. पण त्याचा नीट अभ्यास केला तर असं आढळते की प्रत्यक्ष रूपाने कोणी कर्ता म्हणून नाहीच आहे. जे काही घडले आहे ते त्या परब्रह्मापासूनच घडलेलं आहे. पण परब्रह्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा भाव नाही, त्यामुळे मी केलं असं ते म्हणतच नाही, सहजपणे होते. आता हे ब्रह्मांड म्हणजे काय आहे? जे आपल्याला दृश्य जगत दिसते ते. आणि दृश्य जगताचं स्वरूप काय आहे? पंचमहाभूते, 3 गुण. आणि त्याच्यातून 84 लाख जीवयोनी निर्माण झालेली आहे. विश्व म्हटले की समोर पसारा काय येतो? दृश्य रूपाने काय दिसते? डोंगर, पर्वत, शिखर, झाडं पेडं, आणि मग नदी नाले, विहिरी, सरोवरे, समुद्र, आणि 84 लाख जीवयोनी. पृथ्वीचा हिस्सा दगड, माती, धोंडे, आणि वनस्पती. हा सगळाच पसारा या विश्वाचा आहे. आणि त्यामध्ये अनेक देवदेवता होऊन गेल्याची प्रत्येकाकडे सांगोवांगी माहिती आहे. त्यामुळे त्या देवाविषयी प्रत्येकाचा भाव आहे, हाच मोठा आहे म्हणून याने केलं. पण एक क्षणभर असा विचार केला, त्याने केलं तर त्याला कोणी निर्माण केलं असा शोध घेत नाही. जसे लोकांच्या मध्ये कल्पना आहे की ब्रह्मदेव निर्माण करतो, विष्णू पालन करतो, आणि महेश त्याचा संहार करतो. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही प्रक्रियेतून जे जे आकार रूपाने निर्माण झाले, दृश्य रूपाने आपण अनुभवतो, ते सर्वाला या 3 प्रक्रियेतून जावं लागतं. इथे शाश्वत काहीच नाही. जे आकारमन आहे, ज्याला रंगरूप आहे, ते सर्व नाशिवंत आहे. येते आणि जाते, येते काही दिवस व्यवहारते आणि जाते. म्हणून त्याला स्वप्नवत म्हटलंय किंवा माया म्हटलेली आहे. ज्ञानाच्या दृष्टीने ज्याचा पूर्ण शास्त्रोपास आहे त्याच्या दृष्टीने
हे सगळं काही निर्माण झालं ही कल्पनाच आहे असं त्याचं स्वतः अनुभवपर ज्ञान आहे. त्यामुळे जे काय आहे त्याच्यावर जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे, सगळं नित्य आहे, स्वप्नवत आहे. मग त्याचे बोललेलं पण तसंच आहे. आज एका विषयाविषयी दृश्यरूपाच्या वस्तूविषयी बोलले तर काही दिवसांनी ती नाश पावते, मग बोललेलं इथे नित्य ठरते. अशी प्रत्यक्ष परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं ब्रह्मदेवाने निर्माण केलं, विष्णू पालन करतो आणि महेश त्याचा संवाद करतो. मग असा कधी विचार करतात का लोक? मग ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? विष्णूचं पालन कोणी केलं? आणि महेशाचा शेवटी संहार कोणी केला? मी ह्याच्या आधी या तिघांच्या आधी कोणीतरी आहे ना. म्हणून जे वेदशास्त्री म्हणतायत की एकलेच एक परब्रह्म, त्याच्यामध्ये अनंत शक्ती आहेत, ते निर्गुण निराकार निश्चळ आहे, सहज पडलेले आहे, पसरलेले आहे, पैस पसरलेलं आहे. सगळं जसं आकाश पसरलेलं आहे तसं ते पसरलेलं आहे. आकाश म्हणून कुठे हालचाल नाही आहे. हालचाल होते आभाळाला होते, ढगांना होते, आकाशाला होत नाही. आकाश पुढे टेकलेलं दिसतं, पुढे जातं पुढे ते तसंच दिसतं, पालतं पडलंय असं दिसतं. प्रत्येक काही नाही आहे. ते पंचमहाभूताचाच भाग आहे. ते सुद्धा कल्पनेतूनच निर्माण झालेलं आहे. जो हरिसंकल्प आहे त्या संकल्पाचाच भाग आहे. त्यालाही नाश आहे. म्हणून हे सर्व जे की दृश्यमान आहे आणि जे होऊन गेलेले देव आहेत सगळे काय आहेत, होऊन गेले म्हणजे भूतकाळात गेले. वर्तमान काळात काय आहे? नावं राहिली आहे. मूर्तीच्या रूपाने आपण त्यांना पूजतो. मग त्यांनी केलं म्हणावं तर ते आता देहरूपाने ते नाही तर करते पूर्ण आहेच कुठे त्यांच्याकडे. आणि त्याने ते जर ते जे केलं ज्याने म्हटलं ते देहरूपाने नाही, आता ते निर्गुण निराकार स्वरूपामध्ये करतायत असं म्हणावं तर निर्गुण निराकार स्वरूप ते परब्रह्माचं. मग करते पण कोणाकडे राहते? परब्रह्माकडे जाते, त्यांच्याकडे जात नाही. मग ती कल्पना खोटीच आहे. कारण शास्त्र काय म्हणते? अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुष्यिक आहे. हा हरिसंकल्प आहे, हे दीर्घ स्वप्न आहे, खूप काळ चाललेलं आहे. स्वप्नात अनेक व्यवहार आपण करतो खरे वाटतात, तसे इथे पण आता आपण सगळे व्यवहार करतो प्रत्यक्ष. आणि आम्ही करतो म्हणून आपल्याला खरे वाटतात किंवा आपण त्याची व्यवहार करतोय, पाहतोय, स्पर्श करतो आहोत, त्याच्याशी सुख घेतो आहोत, व्यवहार करतो आहोत म्हणून आपल्याला खरं वाटते. पण कुठल्या क्षणी त्यातलं काय नाश पावलेला याचं आपल्याला आठवण राहत नाही, म्हणून आपल्याला ते खरं वाटतं. जर आपल्याला त्याची आठवण असेल तर हे नाशिवंत आहे, हेही काही खरं नाही असा निश्चय पक्का होता. म्हणून जे संकल्परूपाने सगळं तयार झालेलं आहे, पण तो संकल्पसुद्धा ज्याच्यातून निर्माण झाला ते परब्रह्म. मग करते पण जाते त्याच्याकडे, पण ते करतेपणाचा भाव घेत नाही. कारण का? तिथे द्वैत नाही. ते एकलेच एक आहे आणि जे काही दृश्यरूपाने दिसते त्याला आतून बाहेर भरून उरलेले आहे, त्याच्याशिवाय काही नाहीच आहे. म्हणून जे आपल्याला काही दृश्य आहे ते आपण ज्ञान म्हणतो आहोत, ते विपरीत ज्ञान आहे. जसे छोटं बाळ असतं, मग मोठा माणूस होतो, मग मोठा माणूस तो छोट्या बाळासारखा दिसत नाही ना, आणि तरुणपणी दिसतो तसं म्हातारपणी दिसत नाही. मग त्याला पण बाळ म्हणत नाही, म्हातारा म्हणतो. तरुण आहे त्याला तरुण म्हणतो. तसं या सगळ्या जगातल्या प्रत्येक गोष्टी स्थित्यंतर होते आहे, म्हणून ते स्वप्नवत आहे.
आणि शेवटी नाश पावते, म्हणून नित्य आहे. म्हणून ते शास्त्र म्हणते अरे झालेच नाही त्याची वार्ता पुढची काय. तरी पण देहरूपाने आपण व्यवहारतो आहोत. आत्म्याने हा देह धारण केलेला आहे आणि तो आत्मा वावरतो आहे. आत्मा सर्व करतो आहे. हे जे काही चाललेलं आहे त्याचा अनुभव आपल्याकडे आहे. पण ज्याच्याकडे अनुभव आहे ते चैतन्यगत आत्मा, तोच त्या परमात्मा हिस्सा आहे, भाग आहे, अंश आहे. म्हणजे अनुभवणारा इथे चैतन्य रूपात आला म्हणून तो अनुभवतो आहे. पण जेव्हा निश्चळात जातो तिथे अनुभव नाही, म्हणून त्यातून सहज होते. असा एक सहज शब्द वापरला जातो आपल्याकडे प्रकृतीविषयी. नैसर्गिक आहे. नैसर्गिक म्हणजे कोणी मुद्दाम केलं नाही, सहज निर्माण झालं. जसं एक मोठे जंगलामध्ये मोठे मोठे वृक्ष असतात, कोणी लावले नाही, वीज तिकडे लावलं नाही किंवा रोपणं लावलं नाही, त्याला कोणी पाणी दिलं नाही आणि ते मोठे मोठे जंगलं झालेली आहेत, वाढलेली आहेत. मग त्याला आपण काय म्हणतो निसर्ग. सहज झालं, नैसर्गिक झालं. हे जे सगळं काही निर्माण होते ना ते सगळं नैसर्गिकदृष्ट्या म्हणजे सहजपणे निर्माण होतं. पण त्या निर्माण व्हायला कारण जे परब्रह्म स्वरूप चंचल रूपाने मूळ माया म्हणून प्रकट झाले, ते प्रकट झाले. त्याची रूपे दोन, एक ज्ञान आणि दुसरं जे गुणरूप आहे, आकार रूप आहे, शक्तीमुळे निर्माण झालं ते हे विश्व. हे त्याच्यातून आलेले आहे आणि सहज आलेले आहे. जसं आईच्या गर्भाच्यामध्ये एक रेतकण जातो, त्या मुलाचा आकार आणि त्याचे अवयव आतमध्ये बसून कोणी बनवत नाही आहे, ते सहज बनतात. जसंही आईच्या गर्भाशयात होते त्याच्या बाहेरच्या अनेक गोष्टींविषयी आहे. उदाहरणार्थ मी नेहमी सांगतो असं, एक बंद खोलीमध्ये पावाचा तुकडा ठेवला आणि 8 दिवसांनी तुम्ही खोली उघडली, त्या पावाला बुरशी आलेली असते, त्याच्यात किडे पडलेले असतात, जीव असतात. तसेच कुठे डबकं असेल तर त्याच्यामध्ये जीव तयार होतात. डबकं असेल तर ते वनस्पती आपोआप तयार होते सहजपणे. तसंही विश्व सगळं असंच निर्माण झालेलं आहे. पण विश्वामध्ये विविधता यायला कारण ते 4 खाणीतून निर्माण झालेलं आहे. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. झाडं पेड्याची सांगितलं मगाशी बोलता, विश्वाचं स्वरूप बोलतो, झाडं पेड्या वेली सगळे दिसत आहेत, गवत हरभरं काय असेल ते सगळं उद्बीज, बीच्या रूपातून त्याची निर्मिती झालेली आहे. आणि काही जीव जे दिसतात ते अंड्यातून निर्माण झाले, अंडज. काही जीव शरीर संबंधातून निर्माण झाले आहेत, मग त्याला जारज असं म्हटलेलं आहे. आणि काही जीव आहे लाळेतून घामातून निर्माण होतात, मग त्याला स्वेदज असं म्हटलेलं आहे. ह्याच्या पलीकडे इथे काही निर्मिती नाही. पंचमहाभूते म्हणून जे आहे ते काय आहे? पृथ्वी म्हणून जे आकाररूप आहे, जड आहे, दगड, धोंडे, माती, त्याचेच पर्वत, डोंगर, हा पृथ्वीचा हिस्सा आहे. पिंडी तेच ब्रह्मांडी. ब्रह्मांडामध्ये विश्वामध्ये हा प्रकार आहे पृथ्वी म्हणून. शरीरामध्ये पृथ्वी म्हणून प्रकार काय आहे? पिंडही पंचमहाभूताचेच आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी म्हणून काय आहे? हाडं, नाडी, रोग, त्वचा, मांस. हे अन्नरसातून निर्माण झालं. अन्न हे पृथ्वीतून निर्माण झालेलं आहे, म्हणून ते पृथ्वीचा हिस्सा आहे. एखादा माणूस मेला की जीव मेला शरीरधारी, तर पृथ्वी आपला हिस्सा घेऊन टाकतो, माती होते त्याची सगळ्याची, म्हणून ते माती आहे. तसं विश्वामध्ये आकाश म्हणून स्पेस घेतलेली आहे, जागा आहे, पिंडी तेच ब्रह्मांडी आहे. आणि पाणी आहे, ह्यात पाणी आहे, बाहेर पाणी आहे, वायू आहे, आतही वायूचं चलन आहे, बाहेरही आहे, आणि अग्नी आहे. ह्याच्या पलीकडे काय आहे?
आणि 3 गुण त्याच्यात कालवलेले आहेत. म्हणून प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळे आहेत, व्यवहार वेगळे आहेत, समज वेगळे आहे. ही विविधता जी आली ती सहजपणे आली. जो अन्नाचा एक कण तुम्ही घ्याल त्याच्यामध्येही 3 गुण आहेत, पंचमहाभूते आहेत. एका कुठल्याही आकाररूप वस्तूमध्ये एक नुसतं पंचमहाभूत नाही तर ती 4-5 पंचमहाभूते एकत्र होऊन ते बनलेली आहे वस्तू. कुठली पण लाकूड घेतले, सुकलेलं वाळलेलं लाकूड घेतले तर त्याच्यामध्ये पृथ्वीचा हिस्सा लाकूड म्हणून आहे, त्याच्यामध्ये दमटपणा थोडा पाण्याचा आहे, त्याच्यामध्ये अग्नी आहे. लाकडावर लाकूड घासलं गेलं तर ओढवे पेटतात जंगलामध्ये, अग्नी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याने जागा घेतली, स्पेस घेतलेली आहे, वायू आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पंचमहाभूते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत, प्रत्येक प्राण्यामध्ये आहेत. आणि प्रत्येक पंचमहाभूतामध्ये ही 4 महाभूते आहेत. असा पसारा जो आहे तो सहजपणे बनलेला आहे, मुद्दाम कोणी बनवायला गेलेला नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष रूपाने देर इज नो सच अ क्रिएटर इन द वर्ल्ड असं म्हटलेलं आहे की जगाचा निर्माता म्हणून असा प्रत्यक्ष म्हणतो आहे, पण अप्रत्यक्ष ते सर्व काही घडलेले आहे की त्या परब्रह्माकडून घडले आहे. जसे सूर्य न जाणे तिन्ही प्रकाशा, सूर्य किती लोकांना मदत करतो, सूर्यामुळे किती फायदे होत आहेत, सूर्य किती जरुरीचा आहे जीवनामध्ये, हे सूर्य जाणत नाही. तसं ते परब्रह्म जाणत नाही मी काय करतोय, माझ्यापासून काय काय निर्माण होते आणि त्याचा व्यवहार काय होतोय ते काही जाणत नाही. त्याच्यामध्ये जाणीवभाव नाही, ते सहस्थितीमध्ये आहे. आणि म्हणून असं करता नाही म्हणत तरी पण शेवटी जो करता आहे तो गुप्त आहे, अदृश्य आहे. त्याचं स्वरूप सच्चिदानंद, तो सत्य आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, शुद्ध आहे आणि आनंद स्वरूप आहे. म्हणून प्रत्येकाचं स्वरूप तेच आहे, प्रत्येक परब्रह्म स्वरूपच आहे. पण हे सत्य मांडले आणि देह वेगळा मानून मी तो देहाची कल्पना केली. आणि मग देहाची गरज देह इंद्रिय मला काय म्हणताय, मन काय म्हणताय, त्याच्यासाठी या जगातून ते सुख मिळण्यासाठी धडपडायला लागला, जीव बनला आणि संभ्रमात सापडला, अज्ञानात गेला आणि दुःख भोगला आणि जन्ममरणाच्या खेळात. मूळ स्वरूप प्रत्येकाचे ते परब्रह्म स्वरूपच आहे, ते परब्रह्म प्रत्येकामध्ये आहे. उत्पत्ती स्थिती लय म्हटले तर जे आकार रूपाने आले आहे ते काही दिवस व्यवहारल्यानंतर त्याचा नाश होतो, तेव्हा ते पंचमहाभूते आपापला हिस्सा घेऊन टाकतात. पण पंचमहाभूतांचाही जेव्हा नाश होतो ना ते सगळे परब्रह्मामध्ये जाऊन जातात. कारण आकाररूप सगळं संपून जातं. शक्तिरूप जे आहे, ज्ञानरूप आहे, ते परब्रह्मामध्ये एकरूप होऊन जातं. असे सगळे आहे. हा अभ्यास असला पाहिजे, मग कल्पनेमध्ये अडकणार नाही, संभ्रमामध्ये अडकणार नाही. ही जग स्वप्नवत आहे, ही विसरून चालणार नाही. ह्याची आठवण ज्याला आहे, ह्याचं ज्ञान ज्याला आहे, तो मायेमध्ये अडकत नाही, तो वासनेचा गुलाम बनत नाही, तो अहंकाराने माजत नाही. कारण हे इथलेच आहे, इथे सोडून जायचे आहे आणि किती दिवस तुमचे सोबत करेल ह्याची काही खात्री नाही आहे. पण त्याचा वृथा अहंकार करण्यामध्ये काय अर्थ आहे? ही सुखं मृगजळासारखी आहेत, क्षणिक सुख देतात, दुसऱ्या क्षणाला गायब होतात, परत हवीशी वाटतात, परत शोध घ्यायला. तेही काही खरं नाही आहे. आणि जे ज्या आकारोपाने ते नाश पावणारे आहे. म्हणजे जे झाले काय निर्माण झाले ही सुद्धा कल्पना आहे. पण म्हणून इथे करता असा कोणी नाही आहे. सगळ्या देवाने कोणी केलं म्हणावं तर देवाने निर्माण करणार आहे. ते परब्रह्म आधीपासून आहे, सर्वांना वडील आहे. त्याच्यातूनच सगळे देव देवी देवता आणि विश्व निर्माण झालेले आहे. म्हणून तू ते करता तो आहे, तरी पण करते पण तिथे नाही. जर सांगितलं ते ह्या सर्वाशिवाय वेगळे नाही आहे, सगळं त्याच्यातच आहे, त्याला व्यापून आहे ते. मग ते वेगळे कसे? आणि सहजपणे होते तिथे मी करतेपणाचा भाव घेणे नाही. आणि करते होते याची जाणीव त्याच्याकडे कुठली नाही, तो टचच नाही. म्हणून तिथे करते पण नाही. राजा अधिराज सत्ता
राजा